रामराजे नाईक निंबाळकर आज अजित पवारांची भेट घेणार आहे। बैठकीनंतर निंबाळकर आपली पुढची दिशा जाहीर करण्याची शक्यता आहे। मोहिते पाटील आणि निंबाळकरांचं संभाव्य बंड शमवण्यात आता यश येतं का महायुतीला हे बघावं लागेल। आणखी माहिती घेऊयात आपला प्रतिनिधी निलेश बुधावलेकडून। निलेश, सौरभ, आत्ताच्या घडीची हे खूप मोठी माहिती म्हणावी लागेल, कारण काल अकलूजमध्ये एक मीटिंग महत्त्वाची पार पडली होती। सध्या भाजपचे जे माढा मतदारसंघातले खासदार आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच भाजपच्या वतीनं पुन्हा उमेदवारी देण्यात आली आणि त्यामुळे अजित पवार गटामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये सध्या नाराजी पाहायला मिळते। अजित पवार गटाचे महत्त्वाचे नेते असणारे रामराजे नाईक निंबाळकर यासोबतच भाजपमध्ये पूर्वी राष्ट्रवादीमध्ये असणारे विजयसिंह मोहिते पाटील, त्यांचा मुलगा रणजितसिंह मोहिते पाटील जे भाजपचे सध्या आमदार आहेत, हे यांना एक महत्त्वाचा निर्णय घेण्याचं ठरवल्याची सध्या माहिती समोर येताना पाहायला मिळते। कालच्या मीटिंगमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये सध्याच्या खासदाराचं तिकीट कापलं गेलं पाहिजे, अन्यथा आपण वेगळा निर्णय घ्यायचा अशा पद्धतीची एक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालंय। आज रामराजे नाईक निंबाळकर हे मुंबईला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी येणार आहेत आणि त्यांना पुढील निर्णयाबाबत कळवणार असल्याची माहिती आहे। नेमकं काय निर्णय घ्यायचा हे पाहणं, या निमित्तानं आता ते नेमकं काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। त्यांची स्पष्ट भूमिका आहे, जर रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच भाजपचे उमेदवार असतील तर त्या ठिकाणी आम्हाला एक वेगळा निर्णय घ्यावा लागेल। त्यामुळे आता हा वेगळा निर्णय रामराजे नाईक निंबाळकर नेमका काय घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दादा, ज्या पद्धतीनं सध्या एक महत्त्वाचं बंड होण्याची तयारी आहे आणि रामराजे नाईक निंबाळकर एक वेगळा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते, मी एवढंच याच्यावर बोलेल की फक्त आता तो निर्णय घेतात नाही घेतात हे मला तरी सांगता येणार नाही, पण अजितदादांच्या ज्या पार्टीमध्ये जे आमदार आहेत आणि जे नेते आहेत, नेते सोडून द्या, ज्यांच्यावर कारवाई झाली ते काय कुठे परत येणार नाही, कदाचित साहेब त्यांना परत घेणार नाहीत। पण राहिला प्रश्न आमदारांचा, त्यातले अनेक आमदार हे परत यायला इच्छुक आहेत, कारण की त्यांचं असं मत आहे लोकसभेलाच जर एवढं BJP दाबत असेल तर विधानसभेला भावसुद्धा देणार नाही, त्यामुळे कशाला आपण आपलं नुकसान तिथं करावं, म्हणून बरेच आमदार तिथं येतील। ही तर फक्त सुरुवात आहे। अकलूजमध्ये जी बैठक पार पडली त्याच्यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर होते, यासोबतच स्वतः मोहिते पाटील होते, दीपक चव्हाण होते, अनिल देसाई जे DCC बँकेचे सदस्य आहेत, ही सर्व मंडळी होती आणि त्यांना एकत्रित निर्णय केलेला आहे की कुठंतरी माड्यामधलं जे तिकीट आहे भाजपचं ते कापलं गेलं पाहिजे, त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार मिळाला पाहिजे, अन्यथा आपण वेगळा निर्णय घेऊ। वेगळा निर्णय म्हणजे नेमकं काय असणार या संदर्भात अजून स्पष्टता नाही, मात्र तुमच्याशी काही संपर्क साधला आहे? भाजपनी त्यांचं तिकीट हे माढा मतदारसंघाचं तिथं दिलेलं आहे आणि तिथं ते दिल्यानंतर बऱ्यापैकी खतखत त्या उमेदवारांच्या आणि भाजपच्या तिकीटच्या विरोधात हे कुठेतरी भाजपमध्ये सुद्धा आहे आणि जे काही नेते साहेबांना सोडून भाजपबरोबर गेलेले आहेत त्यांनासुद्धा कुठेतरी मनामध्ये वाटते वेगळी एक भूमिका घ्यावी। त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला एक सकारात्मक निर्णय तिथं होताना दिसेल आणि लोक त्या निर्णयाच्या बाजूने भक्कमपणे राहतील असाही विश्वास आम्हाला वाटतो। तुम्ही सातत्यानं दावा करताय की अनेक एक मोठा गट आमच्या सोबत येणार आहे, किती आमदारांना संपर्क केला? मी नेहमी हेच सांगतोय आणि मी जे बोलतो ते फक्त हवेतलं बोलतो असं नाही, चर्चा ही कुठेतरी ऐकत असतो। चर्चा ऐकल्यानंतर एक गोष्टीची जाणीव होते की 12-13 आमदार हे BJPच्या चिन्हावर लढायला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।